तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विद्यार्थ्यांच्या प्रगतीपथावरील शाब्दिक नोंदी ह्या आता केवळ नोंदी राहिल्या नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरल्या आहेत। जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील प्रयोगशील शिक्षक राजेश कोगदे यांनी या नोंदींना बोलके करण्याचा एक अनोखा धमाल प्रयोग केलाय। एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्रगती केली आहे पण अजून पुढे जाण्यासाठी त्याने काय करावे आणि ज्या विद्यार्थ्यांना काही विषयात अडचणी आहेत त्यावर कोणकोणते उपाय करावेत याची जाणीव विद्यार्थ्यांना स्वतःची हुबेहूब प्रतिमा देते। विद्यार्थ्यांची प्रतिमा त्यांना स्वतःलाच एक हटके प्रश्न विचारते आणि त्यावर विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीचे उत्तर देतो। या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची बलस्थाने समजण्यास मदत होत आहे आणि अधिक प्रगती करण्यासाठी नेमके काय करावे हे ते सहजपणे आत्मसात करत आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रगतीपथावर विद्यार्थ्यांनी केलेली विशेष प्रगती कोणती, अधिक प्रगती करण्यासाठी किंवा ज्या घटकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे त्याविषयीच्या नोंदी शिक्षकांना कराव्या लागतात। यामागील उद्देश केलेल्या प्रगतीपेक्षा आणखी प्रगती कशी करावी व कोणत्या घटकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे याची विद्यार्थी व पालकांना जाणीव व्हावी हा या शिक्षणाचा उद्देश आहे। परंतु या सर्व नोंदी त्या प्रगती पुस्तकापुरत्याच मर्यादित राहतात असे होऊ नये आणि एखाद्या विद्यार्थ्याने केलेली विशेष प्रगती याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना तर व्हावीच, शिवाय आणखी प्रगती व सुधारणा आवश्यक असतील तर त्यामध्ये यश मिळवण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत त्या उपायांची विद्यार्थ्यांना जाणीव होऊन त्या आधारे अंमलबजावणी करून केलेल्या नोंदीची उपयोगिता वाढवणे हा या उपक्रमाचा हेतू आहे। शिक्षणाधिकारी विलास पाटील, गट शिक्षणाधिकारी उमेश जैन, केंद्रप्रमुख रवींद्र शेके, मुख्याध्यापक पल्लाडे या अधिकाऱ्यांची प्रेरणा मिळत असल्याचे शिक्षक कोगदे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर विशेष प्रगती, सुधारणा आवश्यक ह्या नोंदी करायच्या असतात। त्या नोंदी करण्यामागे काय उद्देश असतो तर विद्यार्थ्यांनी केलेली विशेष प्रगती कोणती किंवा त्याही पेक्षा जर प्रगती करायची असेल तर कशा प्रकारे करावी, सुधारणा आवश्यक कोणकोणत्या घटकांमध्ये करायचे आहे आणि ते करण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत याची उपयोगिता आणि उपयुक्तता याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्या नोंदीच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। आमचीच प्रतिमा आमच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देते हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो। नवनवीन शैक्षणिक प्रयोगामुळे आम्हा मुलांचे शिक्षण खूप आनंददायी बनत आहे। आमची शाळा आमच्यासाठी आनंदाचा प्रवास बनली आहे। आमच्यासाठी ही प्रतिमा आम्हाला अधिक प्रगती करण्यासाठी काय करावे आणि आम्हाला अभ्यासात ज्या अडचणी येतात त्यावर कोणते उपाय करावे हे सांगते। त्यामुळे शिक्षण खूप आनंददायी वाटत आहे।